नमस्कार. धुळ्यात भीषण तिहेरी अपघात. लडिंग घाटात अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 26 जण गंभीर जखमी. मुंबई आग्रा महामार्गावरील धुळे येथील लडिंग घाटात सोमवारी पहाटे तिहेरी भीषण अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू झाला तर 26 प्रवासी जखमी झाले आहेत. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींवर धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 3 वाजेच्या सुमारास लडिंग घाटात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी वाळूने भरलेला डंपर विरुद्ध दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या दारूने भरलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. अपघातानंतर जखमींना मदत करण्यासाठी टोल कर्मचारी व नागरिक घटनास्थळी धावले. मात्र त्यावेळी पाठीमागून येणारी ट्रॅव्हल्स ट्रकवर आदळल्याने अपघात अधिक भीषण झाला. या अपघातात लक्झरी बस चालक जावेद खान, मदतीसाठी धावून गेलेले मनोज नरवाल, टोल कर्मचारी गणेश हिरामण थोरात यांच्यासह अन्य 3 मृत्यू झाला. अपघातातील अनेक जखमींना मोहाडी पोलीस व लडिंग टोल नाका कर्मचाऱ्यांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. तसेच मदतीला गेलेल्या टोल कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी काही काळ महामार्ग बंद करून आंदोलन केले. सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप यावेळेस कर्मचाऱ्यांनी केला. दरम्यान ट्रॅव्हल चालकाला झोप लागल्याची माहिती काही प्रवाशांनी दिल्याचे समोर आले आहे, तर वाळूचा डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोपही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहे. परंतु या भीषण अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. KTN न्यूज नेटवर्क, धुळे.